विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 10th चा थर्ड चॅप्टर बघणार आहोत अल्जेब्रा मधला अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? त्यामध्ये फर्स्ट टर्म आहे सिक्वेन्स. तर सिक्वेन्स म्हणजे काय असतो? अ सेट ऑफ नंबर्स अरेंज्ड इन ऑर्डर. म्हणजे एखादे नंबर जर आपण ऑर्डर मध्ये जर अरेंज केले तर त्याला आपण काय म्हणतो? सिक्वेन्स म्हणतो. तर बघा ह्यामध्ये ही सिक्वेन्स आहे. तर ह्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे? 2 आहे. तर एखादी सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का नाही, एपी आहे का नाही, कसं ओळखायचं? जर त्या दोन टर्म मध्ये जर फर्स्ट टर्मला आपण काय म्हणू? T1 म्हणू. टर्म 1 T1 T2 T3 T4 T5 T6 दिस इज सिक्वेन्स. तर एखादी सिक्वेन्स एपी आहे का नाही कसं ओळखायचं? जर या दोन टर्म्स मधला जर डिफरन्स मीन्स कॉमन डिफरन्स जर सेम असेल तर तो कसा काढायचा? तर T2 मायनस T1. T2 किती आहे? 4 मायनस 2 हा झाला फर्स्ट डिफरन्स. आता नेक्स्ट आणखी चेक करून बघायचं. T3 मायनस T2 तर T3 काय आहे? 6 मायनस 4 2 आहे. म्हणजे सगळ्यांचा डिफरन्स सेम आहे. याचा अर्थ असा होतो की ही सिक्वेन्स एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. समजलं? तर यामध्ये एक फॉर्म्युला आहे फर्स्ट. जर आपल्याला याच सिक्वेन्स मधला जर आपल्याला 50वी टर्म काढायची असेल कोणती असली पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, म्हणजे आपल्याला पहिले 50 टर्म जर काढायचे असतील तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी, वेअर Tn मीन्स nth टर्म. ए म्हणजे काय असतो? ए ला म्हणतो आपण फर्स्ट टर्म. याला काय म्हणतो आपण? फर्स्ट टर्म. आणि यांची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते. डी मीन्स कॉमन डिफरन्स. डी काय असतो? कॉमन डिफरन्स. सो आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे? टू फाइंडिंग द एनी टर्म, nth टर्म. सो Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी हा आहे फॉर्म्युला फर्स्ट. तर याच्यामध्ये काही क्वेश्चन्स बघू आपण की एपी आहे का नाही कसं ओळखायचं. तर फर्स्ट आपल्याला कॉमन डिफरन्स काढावा लागेल. जर कॉमन डिफरन्स जर सेम येत असेल तर तो काय असेल? एपी असेल. तर बघू आपण काही क्वेश्चन्स. 3.1 मध्ये 3.1 इझी आहे. याच्यामध्ये फक्त एपी आहे का नाही आपल्याला फाइंड करायचं. सिम्पली डिफरन्स करायचा, डिफरन्स काढायचा आणि चेक करायचं. ए दिले, डी दिले, सिक्वेन्स लिहा म्हणले. आपण 3.2 घेऊ. हा, फाइंड द 30th टर्म. Find the 30th term of this sequence 3, 8, 13, 18. Find the 30th term. तर बघा याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेली आहे आपल्याला. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करावं लागेल? डिफरन्स काढायला लागेल. डी इक्वल टू T2 मायनस T1. सो डिफरन्स किती आला? 5 आला. आता एक क्वेश्चन मध्ये दिलेला आहे एपीआय मध्ये आपल्याला डिफरन्स काढायची जास्त गरज नाहीये, कारण क्वेश्चन मध्येच मेन्शन केलेलं आहे की हा क्वेश्चन की हे सिक्वेन्स एपी आहे म्हणून. तर मग आपल्याला आणखी काय पाहिजे? ए काय आहे? फर्स्ट टर्म म्हणजे काय असते? ए असतं. समजलं? आता 30 टर्म म्हणजे यांची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला? 30. 30वी टर्म काढायची आहे म्हणजे यांची व्हॅल्यू काय भेटेल? 30. सो आपल्याला Tn इक्वल टू फॉर्म्युला वापरावा लागेल. Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? 3 प्लस t 30 इक्वल टू यांची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 30 मायनस 1 इंटू डी ची पण व्हॅल्यू माहित आहे आपल्याला 5 आहे. सो 3 प्लस 29 इंटू 5. सो 3 प्लस 9 5 जा 45, 5 2 जा 10 प्लस 4 14. सो 30 टर्म काय येईल? 148. पण आता ह्याच्यामध्ये काही जणांना समजत नाही की कोणता फॉर्म्युला कधी वापरायचा. याच्यामध्ये दोन फॉर्म्युले आहेत, एक Tn चा आहे आणि Sn चा आहे. तर सम काढायचा असेल तर Sn चा फॉर्म्युला. पण हाच क्वेश्चन थोडा काही क्वेश्चन फिरून विचारतात, जसं की
विच टर्म ऑफ द फॉलोइंग AP इज 560 म्हणजे ही टर्म कितीवी आहे. विच टर्म म्हणजे काय होईल की ही टर्म कितीवी आहे. सो म्हणजे 560 ही टर्म कितीवी आहे. टू सिक्वेन्स काय आहे 2 11 20 29 आणि 560 ही टर्म या सिक्वेन्स मध्ये कितीवी आहे. तर मग आपल्याला आता बघा गिव्हन काय काय दिलंय. महत्वाचं काय आहे. ए काय आहे 2 आहे. डी काढून बघू 11 - 2 9 महत्वाचं. आणि 560 म्हणजे काय आहे. nth टर्म दिल्या म्हणजे tn ची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे 560. आणि आपल्याला काढायचं काय तर काढायचं आहे n. किती बी आहे म्हणजे n. लक्षात ठेवा हाऊ मेनी टर्म्स म्हणलं की n काढावं लागते. आणि एखादी टेन्थ टर्म काढा म्हणजे की T10 काढायचं. म्हणजे काही विद्यार्थ्याला समजतच नाही की याच्यामध्ये काढायचं काय क्वेश्चन मध्ये. हाऊ मेनी टर्म्स म्हणले की n काढायचं. 560 टर्म किती बी आहे म्हणले की n काढायचं. तर फॉर्म्युला आहे Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू प्रत्येक वेळेस फॉर्म्युला लिहायचा. Tn ची टर्म दिलेली आपल्याला 560 इक्वल टू a ची व्हॅल्यू माहिती आहे 2. n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. ऍज इट इज ठेवायचं. d ची व्हॅल्यू माहिती आहे 9. सो 2 ऍज इट इज मल्टिप्लिकेशन 9 into n 9n minus 9 1 जा 9 इक्वल टू 560. सो 9 मधून 2 गेले किती राहिले -7. -7 इकडे गेला काय होईल +7 होईल इक्वल टू 9n. सो n इक्वल टू 567. 560 + 7 67 divided by 9. So n इक्वल टू 9 4 जा 9 9 9 6 जा 54. किती उरले 2. 9 3 जा 27. सो किती बी टर्म असेल 560 ही 63rd टर्म असेल. 63rd टर्म. तर असे क्वेश्चन्स आहेत. त्यामधला नेक्स्ट टाइप बघू आपण की ज्यामध्ये आपल्याला 10th टर्म दिलेली असते 18th टर्म दिलेली असते आणि 38th टर्म काढा. ह्याच्यामध्ये सिक्वेन्स दिलेली असते काय नाही. आपल्याला काय काढायचा असतो. तर हा क्वेश्चन एक्झामला बोर्डाच्या पेपरला येऊ शकतो आणि आलेला पण आहे. तर हा क्वेश्चन फार इम्पॉर्टंट आहे. सिमिलर क्वेश्चन विचारतात नंबर्स बदलून ते. त्यामुळे लक्ष द्या. फर्स्ट 10th टर्म and 18th term of AP is 25. आता 10th टर्म म्हणजे काय T10 किती आहे 25 आणि 18th टर्म म्हणजे काय T18 किती आहे 41. फाइंड काय करा म्हणले T38 30th term and similarly if nth term is 99 find the number value of n. म्हणजे nth टर्म जर 99 असेल तर काढा म्हणजे. आधी आपण काय करू T38 काढू. आता मला सांगा Tn साठी फॉर्म्युला काय आहे Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d फॉर्म्युला आहे. पण आपल्याकडे Tn माहिती आहे ना किती आहे T10 आहे. T10 इक्वल टू a प्लस T10 म्हणल्यावर n ची व्हॅल्यू किती असेल 10 असेल. सो 10 मायनस 1 इंटू d. पण T10 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे 25. सो 25 इक्वल टू a प्लस 10 मधून 1 गेले 9d. So a plus 9d equal to 25 हे इक्वेशन 1. Similarly for T18. T18 साठी काय T18 equal to a plus यांची व्हॅल्यू किती 18. 18 minus 1 into d. म्हणजेच T18 ची व्हॅल्यू किती आहे 41 equal to a plus 17d. इक्वेशन नंबर 2. आता हे आपण असं लिहू लिनियर इक्वेशन. तर हे काय आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल a आणि d. ते सोडू शकतो आपण. तर सिंपली याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला दोघांमध्ये काय करावं लागेल दोन इक्वेशन मध्ये सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्शन जर केलो तर काय होईल a कॅन्सल होईल प्लस मायनस. सो 17 मधून 9 गेले किती राहिले 18 8d इक्वल टू 41 मधून 25 गेले किती राहिले 16. So d equal to 16 by 2. So d equal to 8. नाही 16 divided by 8. So d equal to 2. d ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला
टू भेटली तर आपण इथं T38 काढू शकतो. T38 इक्वल टू नाही ह्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल आपल्याला. आपल्याकडे इक्वेशन आहे a प्लस 9d इक्वल टू 25. आपण कोणत्याही दोन इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. सो a इक्वल टू 25 हे प्लस कडे गेला काय होईल मायनस होईल. सो 25 मायनस 9 इंटू डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे किती भेटली आहे 2. सो 25 मायनस 9 2 जा 18. सो किती भेटलं 25 मधून 18 गेले 7. सो a किती भेटलं 7 भेटलं. आता आपल्याला a इक्वल टू 7 भेटले, d इक्वल टू 2 भेटले आणि T38 काढायचे. काढू शकतो आपण बाय युजिंग इक्वल टू a प्लस n मायनस 1 इन व्हॅल्यू किती आहे 7 प्लस n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 38 मायनस 1 इंटू d पण माहिती आहे 2. सो 7 प्लस 38 मायनस 1 37 इंटू 2. So 7 to the 14 1 7. So 74 plus किती होईल 81. So T38 टर्म काय येईल 81 येईल. राइट. तर नेक्स्ट ह्याच्यामध्येच काय विचारलंय nth टर्म इज 99 फाइंड द n. म्हणजे nth टर्म आपल्याला माहिती आहे. nth टर्म काय आहे आपल्याला माहिती आहे किती आहे nth टर्म म्हणजे काय असेल Tn. 99 आहे तर n काढा म्हणले. म्हणजे 99 ही टर्म किती बी आहे n काढायचं म्हणजे किती आहे की किती टर्म्स आहेत त्याच्यामध्ये स्टार्टिंग पासून. त्यासाठी आपल्याला a किती घ्यावं लागेल a 7 आहे d पण माहिती आहे आपल्याला 2 आहे. तर मग बघू Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. Tn माहिती आहे आपल्याला 99 इक्वल टू a पण माहिती आहे 7 n माहिती नाहीये पण d माहिती आहे 2. सो 99 इक्वल टू 7 प्लस 2 इंटू n 2n 2 1 जा 2. सो 99 इक्वल टू 2n 7 मधून 2 गेले 5. सो 2n इक्वल टू 99 मायनस 5. सो 2n इक्वल टू किती येईल 99 मधून 5 गेले किती राहिले 94 राहतील ना. सो n इक्वल टू 94 डिवाइडेड बाय 2. सो n इक्वल टू 2 4 जा 8 2 7 जा 14. सो 47 टर्म्स असतील या सिक्वेन्स मध्ये 99 पर्यंत. तर असे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात बोर्डाच्या एक्झाम मध्ये. तर हे आहे Tn. आता नेक्स्ट आहे Sn चा फॉर्म्युला. आता Tn चा फॉर्म्युला कशासाठी वापरतो आपण जर एखादी आपल्याला 10वी टर्म 100वी टर्म जर काढायचा असेल तर Tn चा फॉर्म्युला. जर आपल्याला एखाद्या सिक्वेन्स मध्ये जर फर्स्ट टर्म पासून जर 10th पर्यंत किंवा कितीही पर्यंत आपल्याला जर त्याचा सम करायचा असेल तर आपल्याकडे समचा एक फॉर्म्युला आहे सम ऑफ टर्म्सचा. तो आहे Sn चा. S फॉर सम. सो Sn इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा सिंपल फॉर्म्युला आहे. आणखीन एक आहे Sn इक्वल टू n बाय 2 डिवायडेड बाय a t मध्ये वापरू का a मध्ये वापरू मी a प्लस an. म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म जर माहित असेल तरी पण आपल्याला त्याचा सम त्या सिक्वेन्सचा सम काढता येतो. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Sn चा क्वेश्चन बघू. थँक्यू.